थोडं गव्हाचं पीठ, थोडं डाळीचं पीठ, असं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, थोडस ज्वारीचं पीठ, तिन्ही पीठं घेतली आहेत. आता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. चमचाभर तिखट, थोडीशी अर्धा चमचा हळद, थोडेच करायचे आहेत म्हणून. हा 1 चमचा भरून मीठ घेतलेलं आहे. थोडस अजून पण टाकते. एकत्र करून तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर टाकून हुंडा मळून घेतलेला आहे. आता हे असे वळवून घ्यायचे. याला शेंगुळे पण म्हणतात आणि कोथिंबीरीचे लाडू पण बोलतात. तेल टाकत आहे. 1.5 पळी तेल टाकलं आहे. तेल चांगलं कडकड झालं का मोहरी सोडायची. मोहरी तडतड झाली का थोडी जिरे तेलामध्ये सोडायचे. त्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकायची. थोडस तिखट पण टाकायचं. थोडी हळद पण आदनामध्ये टाकायची. थोडं मीठ पण टाकायचं. तुकड्यात पाणी निघालं. हे असं पिठल्याला आदण टाकल्यासारखं सर्व टाकून असं आदण टाकायचं. आदण टाकलेलं आहे. याला खळाखळा उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये लाडू किंवा शेंगुळे सोडते. हे असे पाण्यामध्ये सोडायचे. चांगले गदगद शिजून द्यायचे. याचं पाणी सर्दी झाल्यावर पण पितात. तोंडाला चव नसली की हा पाण्याने चव येते आणि या लाडूनी पण चव येते. भाजीला काही नसलं तर ही रेसिपी करून पहा. खूप छान आहे. खायला चविष्ट आहे.